नमस्कार. चला, म्हणजे एका बाजूला आई, एका बाजूला सासूबाई, हो की नाही? आई, काय सांगणार तुमच्या लेकीबद्दल? तिच्या बालपणाच्या आठवणी जरा सांगा ना आम्हाला, कारण काही दिवसातच हे तुमचं लेकरू आता इथून म्हणजे मुंबईतच आहे पण बोरिवलीला जाणार, तर त्या बालपणाविषयी, त्यांच्या आठवणीविषयी जरा सांगा ना. मला वाटतं 10 वर्षापूर्वी मला एक ॲक्सिडेंट झाला होता. मी स्वयंपाक करत होते, माझ्या शेजारी, ती मला वाटतं 11वीला होती, माझ्या शेजारीच ती होती, आणि तेव्हा कुकरचा माझ्या स्फोट झाला. आणि तो स्फोट इतका मोठ्याने झाला की आजूबाजूच्यांना वाटलं बिल्डिंग कोसळली, गॅस सिलेंडर फुटलं, सगळ्यांची धावपळ. फक्त माझ्या आजूबाजूच्या लोकांनी, ज्यांनी बघितलं की माझ्या घरात हा प्रसंग घडला, त्यांनी माझे जे जवळचे नातेवाईक आहेत त्यांना कळवलं की ह्यांच्याकडे काहीतरी घडलेलं आहे. आणि मी संपूर्णपणे, माझी इथे ही खून पण आहे माझ्या, ते पूर्ण माझं इथे फुटलं होतं. मला एक्झॅक्टली कळलंच नाही की मला कुठे लागलं आहे. आणि संपूर्ण नखशिखांत मी रक्ताने माखले होते त्यावेळेला. आणि अशा वेळेला ती माझ्या शेजारी होती, मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. पण तिने तो प्रसंग, ती भित्री असून सुद्धा इतक्या धीराने नेला की तिने तिच्या वडिलांना, जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये असताना फोन केला तेव्हा तिने रडून घाबरून असा तिने फोन नाही केला. तिने वडिलांना फोन तिच्या केला की पप्पा, आईचं असं असं झालेलं आहे, कुकरचा स्फोट झालेला, आईला लागलेला आहे, तुम्ही घाबरू नका, आई हॉस्पिटल आहे, बरी आहे, पण तुम्ही घरी निघून या. कारण त्यावेळेला ते त्यांच्या ट्रेनिंगसाठी परेलला गेले होते. तेच जर तिने घाबरून जर असं सांगितलं असतं तर त्याच वेळेला माझ्या मिस्टरांची फार वाईट परिस्थिती झाली असती. पण ती बिलकुल घाबरली नाही त्यावेळेला. धीराने तिने तो पूर्ण दिवस धीराने काढला. आणि मला त्या बाबतीत तिचा खूप अभिमान आहे की वेळेला प्रसंगाला ती अजूनही माझ्याबरोबर उभी आहे. बघितलं तुमच्याकडे येणारी सून कशी आहे? नाही आहेतच. पहिली काय मिस कराल? मी माझ्या पूर्ण फॅमिलीला खरंच खूप मिस करेन. सगळे काका काकी, माझी सगळी भावंड, आणि पूर्ण घरामध्ये मी सगळ्यात मोठी मुलगी. त्यामुळे दर्शना दिदी आणि दर्शुताई हे इतकं त्यांचं असं, आणि माझा शब्द म्हणजे की नाही आता करायलाच लागेल. तर हे सगळी हक्काची जी माणसं आहेत, या सगळ्यांना मी खरंच खूप मिस करेन, खूप मिस करेन. आता तुमच्याकडे येणार, तुमच्या काय अपेक्षा आहेत तुमच्या नाही, माझी ही एवढीच अपेक्षा. आता मला मुलगी नाही, पण आता ही मुलगी म्हणूनच माझ्याकडे येणार आणि तिने मुलगी सारखंच राहावं. आता तिने जसं यांच्या घरातल्या सगळ्यांना एकत्र जोडून धरलेलं, तसंच आमची पण मोठी फॅमिली आहे, त्यांना सगळ्यांना एकत्र आणून आनंदाने वगैरे राहावं असं तुम्हाला वाटतं? हां. तुमची आता जबाबदारी डबल झाली, कारण माहेरचे सगळे तुमच्याचकडनं अपेक्षा करतायत. सासरची सगळी मंडळींचंही म्हणणं आहे की आता आमच्या घरात लक्ष्मी येणार आहे, तर तिने ते सगळं केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर त्यांची वेगळी अपेक्षा असेलच तुमच्या ह्यांची. हां, चला, गप्पा रंगत राहणार आहे. म्हणजे यानंतर खरं तर किती वहिनी स्पीडने काम करतात हे बघण्यासाठी मी उत्सुक आहे. काय वाटतं तुम्हाला? एखादं जर पटकन सांगितलं की इतक्या वेळात इतकी गोष्ट पूर्ण करा, तर तुमची मुलगी पूर्ण करेल असं वाटतं तुम्हाला? आधी तशी स्पीडीच आहे, ती पूर्ण करेल असं मला वाटतं की ती पूर्ण करू शकेल. समजा एखादी गोष्ट मागा असं सांगितलं सुनेकडे, तर काय सांगाल की ज्याच्यातून आम्हालाही तिची परीक्षा घेता येईल असं? हां, मग मी आता जेवण वगैरे ती नंतर करेलच, पण आता सध्या तिला मी लिंबू सरबत करायला आणायला सांगते. ती पटकन करून आणे. जा दर्शन, जा. वेळ 1 मिनिट आहे. हा, वेळ झाली सुरू. चला बघूया. पहिलं कोणाला? मला. ऑल द बेस्ट. म्हणजे जे काय होईल ते माझं. ऑल द बेस्ट. घ्या आई, 2. आणि कोणी मी सांगेपर्यंत प्यायचं नाहीये. आईने तर जीवच बाहेर काढली आहे. बरं, बसा तुम्ही आता.
थांबा. हां हां, आता तुम्ही सांगा, आम्ही तिघे आहोत. हा जो प्रयोग आहे हा पहिला कोणावर करायला आवडेल तुम्हाला? मला स्वतःवर करायला आवडेल. नाही, पण आता तशी संधी नाहीये नाही. तुम्हाला. त्यामुळे आता मला बघायचं या तिघांपैकी कोणाचं काय करताय तुम्ही. बरं, आधी मी बघतो. म्हणजे जे काय होईल ते आधी माझं होऊ द्या. कळलं? त्यांच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन. हा, माझ्या चेहऱ्यावरून ह्यांना नक्की कळेल की हे काय आहे. हा, लिंबू पाणी वाटत असेल ना ते नुसतं. इतकं उत्तम सरबत यापूर्वी मी कधीही प्यालेलो नाहीये. अप्रतिम केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आता देऊ शकता. आता एक मिनिट, आता या दोघींचे एक्सप्रेशन मला बघायचे. 1 2 3. आई, नाही, छान छान आहे, हा, छान आहे. साखर कमी असेल तरी खूप आंबट नाहीये. म्हणजे मुलगी पसंत. हो, बरोबर. हा, पण खूप छान सरबत केलेलं आहे तुम्ही. त्याबद्दल तुम्हाला आत्ता मी या ठिकाणी एक भेटवस्तू देणार आहे. तर केलॉग्स कॉर्नफ्लेक्स यांच्याकडनं ही भेटवस्तू तुम्हाला. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि त्याचबरोबर अनेक पाहुणे तुमच्या लग्नाला येऊ आणि हे लिंबाचं सरबत तुमच्या हातून बनवून देण्याची, म्हणजे पिण्याची खरं तर सगळ्यांना ती संधी मिळो, हां, हीच इथे प्रार्थना. पण बघा ना, जरी आंबट असलं तरी दोघांचे चेहरे किती गोड झालेत दोघींचे. तरी त्यांनी ते गोड मानून घेतलं. गोड मानून घेतलेले आहेत.